हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्तपैकी सुंदर टेस्टी झटपट अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते की तुम्ही सकाळची गडबड असेल, टिफिनसाठी पण काहीतरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीने कॉर्नचा राईस बनवून बघा। सुंदर टेस्टी मस्त असा राईस तयार होतो। त्याच्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि रोहिस किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण पटकन लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण अशा मस्त सुंदर टेस्टी कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। करूया आपल्या कॉर्न राईसला सुरुवात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फेवरेट असा हा कॉर्न राईस आहे। सुरुवातीला इथे एका भांड्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल। तुपाने फ्लेवर अजून जरा चेंज होतो, त्याच्यामुळे तूप वापरलं तर उत्तम आहे। तूप छानपैकी गरम करून झाले की त्याच्यामध्ये 7-8 लसूणची पाकळी जर मोठी असेल तर 7 ते 8 वापरायच्या। बारीक लसूणची पाकळी असेल तर 10 ते 12 लसणीच्या पाकळी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची। ती चांगली तुपावरती परतवून घ्यायची छानपैकी। आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता। आता ह्याच्यामध्ये मिक्स हब मिळतं जे मार्केटमध्ये रेडी, त्यातले मी थोडंसं टाकलेलं आहे, म्हणजे साधारण 1/4 टीस्पून मिक्स हब टाकलेला आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स थोडं कमी टाका, नाहीतर 1/4 टीस्पून चिली फ्लेक्स टाकायचं आहे। आणि मेजरिंग कपचा 1 कप बॉईल केलेले कॉर्न ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मस्तपैकी तुपावरती परतवून घ्यायचं आहे। असं इतके सुंदर असे सुद्धा कॉर्न खायला लागतात ना, खूपच टेस्टी असे लागतात। त्याच्यामुळे राईस करता असे मध्येच खाल्लेत तरी सुद्धा चालतील, खूप सुंदर लागतात। सगळं काही छानपैकी परतवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो राईस टाकायचा आहे तो इथे मी बासमती राईस वापरलेला आहे। मेजरिंग कपचा 1 कप तांदूळ घेतलेला होता, तो मी शिजवून त्याचा जो राईस तयार केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडीशी कोथिंबीर मी नावाला जराशी अगदी त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकलेली आहे। आणि आता इथे आपण बासमती तांदूळचा मेजरिंग कपचा 1 कप तांदूळ घेऊन त्याचा जो राईस जेवढा बनेल तेवढा सगळा राईस मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आपण बिर्याणीसाठी राईस जसा बनवतो तशा पद्धतीने बनवला तरी सुद्धा चालेल। तो कसा बनवायचा त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, मी बिर्याणीचा व्हिडिओ आधी टाकलेला होता, तोही तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये दाखवलेला आहे बिर्याणी राईस कसा बनवायचा, ते तुम्ही त्याच्यानुसार सुद्धा बनवू शकता, किंवा आपण रेग्युलर भात राईस बनवतो तशा पद्धतीने बनवून त्याच्यात टाकलात तरी सुद्धा चालेल। पण मेजरिंग कपचा 1 कप तांदळाचा जेवढा राईस तयार होईल तेवढा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे आपला जो बासमती तांदळाचा असा मोठा दाणा आहे तो असा आपला तुटला नाही पाहिजे, अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं। थोडा मिक्स करून झाला की आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि सकाळच्या गडबडीमध्ये सुद्धा पटकन होऊ शकतं ही रेसिपी, त्याच्यामुळे ट्राय करा नक्की आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला सगळं व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। नव्या नेत्याची तर फेवरेट रेसिपी आहे, त्यांना टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी राईस आवडतो, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा। त्यांच्यासाठी मी टाकताना चिली फ्लेक्स कमी प्रमाणात टाकते। आणि अशा पद्धतीने छानपैकी सुंदर आपला कॉर्न राईस झटपट असा तयार झालेला आहे। मस्त रेसिपी असल्यामुळे रोहिस किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर अजून खूप साऱ्या सुंदर रेसिपीज बरोबर तुमच्यासोबत भेटायचं आहे, तोपर्यंत रोहिस किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा। थँक्यू।